रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। सांगली काँग्रेसमध्ये उमेदवारी डावलल्याने पुन्हा सांगली पॅटर्नची अंमलबजावणी करत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये वसंतदादा पाटील घराण्याला डावलल्याची भावना आहे। अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं जाहीर केलं। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेनीथला यांनी जयश्रीताई यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली, मात्र ती त्यांनी धुडकावली। यानंतर आज काँग्रेसचे स्टार प्रचारक विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली। चौघांमध्ये तब्बल 4 तास बंद दाराआड चर्चा झाली। या चर्चेनंतर विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांची बंद खोलीत चर्चा केली। या बैठकीनंतर काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या घरी देखील ही बैठक घेण्यात आली आहे। शिराळा मतदारसंघातील भाजपमधील बंडखोरी थोपवण्यात पक्षाला अखेर यश आलंय। भाजपाचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना विजयी करण्याचा संकल्प बोलून दाखवलाय। सम्राट महाडिक म्हणाले, शिराळा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विचारात घेतलं नाही, त्यामुळे आम्ही निश्चितच नाराज होतो। कार्यकर्त्यांच्या आग्रहासह उमेदवारी अर्ज दाखल केला, परंतु आमची नाराजी सत्यजित देशमुख यांच्यावर नव्हे तर ती पक्षावर होती। मुंबईतील बैठकीतही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर आम्ही नाराजी व्यक्त केली आहे। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेवर येण्यासाठी शिराळा मतदारसंघाचाही वाटा असावा या भावनेने पक्षासाठी उमेदवारी मागे घेत आहे। 2 दिवस कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतलाय। सत्यजित देशमुख म्हणाले, सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक या बंधूंनी घेतलेला निर्णय पक्षहिताचा आहे। भविष्यात पक्ष निश्चितच त्यांचा योग्य सन्मान करेल। आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत। सम्राट महाडिक यांनी माघार घेऊन पाठिंबा दिल्याने 10 हत्तीचं बळ मिळाले। लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही आम्ही एक दिलाने काम करून निश्चितच परिवर्तन घडवू। राहुल महाडिक म्हणाले, सत्यजित देशमुख आमचे विरोधक नाहीत, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या, त्यामुळे बंडखोरीचा निर्णय घेतला होता। अखेर आता पक्षाबरोबरच राहण्याचा निर्णय झालाय। जेथे वनश्री तेथे विजयश्री नक्कीच होईल। शिवसेनेचे आनंदराव पवार, गौरव नाईकवाडी यांच्याशी चर्चा करून इस्लामपूरचाही निर्णय 4 नोव्हेंबर नंतर जाहीर करू असं सांगितलंय। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आणि राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू आणि गुटख्याच्या मिरजेतील गोडाऊनवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकलाय। या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी तंबाखू असा एकूण 12,34,850 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय। सदरची कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे। या प्रकरणी मिरजेतील 3 गुन्हा दाखल केलाय। अशरफ बाबू सय्यद, मोईन मुबारक निपाणीकर आणि मुबारक सलीम मुजावर या सर्वजण राहणार मिरज अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांची पथके तैनात होती। LCBचे एक पथक मिरज विभागात पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित अशरफ सय्यद याने मिरासाब साहेबलाल जातकर यांच्या घराशेजारील गाळ्यामध्ये बेकायदेशीर सुगंधी तंबाखू ठेवलेली आहे। सदर ठिकाणी छापा टाकला असता एका गाळ्यामध्ये 2 पोत्यांमध्ये तंबाखूचे पॅकेट भरत असताना दिसले। त्यांना ताब्यात घेऊन या ठिकाणाहून एकूण 12,34,850 रुपयांचे सुगंधी तंबाखूचे बॉक्स जप्त करत 3 मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। राज्यातील साखर कारखान्यांचा 2024 ते 25चा गळीत हंगामाला 15 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे। त्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या राज्यभरात गावोगावी दाखल होऊ लागल्या आहेत। परंतु आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय। निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबरला आहे, त्यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरला चालू केल्यास ऊस तोडणी कामगार आणि संबंधित इतर लोक हे मतदानापासून वंचित राहतील। त्यामुळे वरील बाबींचा गांभीर्याने विचार करून कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही। याकरिता यावर्षीच्या गळीत हंगाम हा 21 नोव्हेंबर नंतर सुरू करण्याबाबत सुधारित अध्यादेश काढावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे। ज्येष्ठ नेते वसंतराव दादा पाटील यांनी मराठा समाजासाठी फार मोठं योगदान दिले।
त्यांच्या वारसांनीही समाजासाठी काम केले. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आणि सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांना पाठिंबा द्यावा यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील तसेच मदन पाटील यांच्या कन्या सोनिया होळकर यांनी आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात तसेच समाजकारणात वसंतदादा पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी सर्वच समाजासाठी काम केले. त्यांच्या घरातील व्यक्तींनीही पुढे हाच कामाचा वारसा चालवलाय. असं असतानाही उमेदवारी देताना लोकसभेच्या वेळी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला. त्यांनी त्याविरोधात बंड करून स्वतंत्र निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. सांगलीच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असेही प्रतीक पाटील यांनी जरांगे पाटील यांना सांगितलं. सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही मागच्या वेळी जयश्रीताई पाटील यांचा उमेदवारीवर मजबूत दावा असताना त्यांना डावलण्यात आलं. पुढच्या वेळी आपला विचार करू असं सांगण्यात आलं. आपण मराठा समाज महाराष्ट्रात एक केलाय. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजातील लोकांच्या प्रश्नांसाठी झटत आहात. आम्हीही या कार्यक्रमाचा भाग आहोत. तरी आम्हाला या निवडणुकीसाठी पाठिंबा मिळावा ही अपेक्षा आहे अशी विनंती करण्यात आली आहे. आष्टा इस्लामपूर रस्त्यावर कारंदवाडी येथे मोटरसायकल आणि टाटा सुमो यांची धडक होऊन अंकलखोप येथील बांधकाम कॉन्ट्रॅक्टर ठार झालाय. प्रकाश जयवंत घोदे असं मयत झालेल्या इसमाचं नाव असून आरोपी टाटा सुमो चालक याच्या विरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात स्वप्नील जिनपाळ वाकळे यांनी फिर्याद दिली आहे. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आष्टा सांगली रस्त्यावर कारंदवाडी नजीक कचरे रोपवाटिकासमोर टाटा सुमो गाडी ही भरधाव वेगाने येऊन CD डिलक्स मोटरसायकलला जोरदार धडकली. यात मोटरसायकलस्वार प्रकाश जयवंत घोदे हे गंभीर जखमी झालं. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचं निधन झाले. अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.